की एका नवरा बायकोची मेंटल कंपॅटिबिलिटी मान्य आहे मला, पण सेक्शुअल कंपॅटिबिलिटी किंवा फिजिकल इंटिमेसी बद्दल ह्या विषयावर कपल कधी बोलतात का, त्यांच्यात संभाषण होतं का? सो हा विषय येस थोडासा बोल्ड आहे. आणि 2 दिवस 3 दिवस खेळतोय मी क्रिकेट आणि तिसऱ्या दिवशी मी स्वतःला बघितलं मिरर मध्ये आणि माझं झालं ओ ओके निंजा टेक्निक झाली आहे माझ्यावरती. आणि जे आदित्य सरांना अपेक्षित होतं माझ्या न कळत त्यांनी ते साध्य झालेलं आहे. त्याचा इतका रूल आहे की कोणी शिव्या नाही द्यायच्या, कोणी आरडाओरडा नाही करायचा, जे खरं तर इंडस्ट्रीत खूप कमी बघायला मिळतं. आय एम शुअर सगळ्यांना हे माहिती आहे की खूप आरडाओरडा असतो एका सेटवरती, कारण ऑफकोर्स खूप अवघड आहे फिल्म मेकिंग. बिकॉज नताशा लिटरली बोल्डची परिभाषा चेंज करणार आहे या फिल्मनी. बोल्ड म्हणजे कसे कपडे घालणं, काहीतरी बोलणं, कसं तरी वागणं किंवा कुठल्या तरी व्यसन असणं, असं हे बोल्ड नाहीये. हे सगळे जे चित्रीकरण आहे बोल्ड असण्याचे हे सगळे क्रॉस होणार आहे. ठीक आहे, मी मूव्ड ऑन. मी आता हा विचार करत नाही बसत. मला ते 2008 सालीच कळलं होतं जेव्हा जबरदस्त आली ना, त्यात मी 1 वर्ष घरी बसलो. तेव्हाच कळलं होतं की इथे प्रत्येकाचे कम्फर्ट झोन्स आहेत, ग्रुपिंग आहे, लॉबिंग आहे. ते हिंदीमध्ये पण आहे, मराठीमध्ये पण आहे. आपल्यामध्ये एक नॉर्म असतो की अरे छोडना आपले ग्रुप का नाही आहे, छोडना आहे. आता असं काय, जे मराठी करतात तेच मराठीमध्ये लॉबिंग करतात. सो अजून किती स्पष्ट बोलावं. म्हणजे फॉलोअर्स बघून की फोटो बघून किती लाईक्स आहे त्याला, किती शेअर आहे त्याला, किती व्ह्यूज आहे त्याला, आणि त्याच्यावर तुम्ही ऍक्टिंग जज करणार. मुळात ऍक्टर आणि इन्फ्लुएन्सर ना तुम्ही कम्पेअर करू शकत नाही. आणि इन्फ्लुएन्सर त्यांना ही टर्मच चुकीची आहे. इन्फ्लुएन्सर कोण आहे तुमच्यासाठी? माझ्यासाठी अमिताभ बच्चन सर. महेश सरांनी सचिन सरांचा एक व्हिडिओ बघितलेला ज्यात सचिन सरांनी खूप माझं कौतुक केलेलं अबाउट माय वर्क. मी कोल्हापूरची असल्यामुळे मी प्रिसाइज त्यांनी म्हटलेलं की जसं कोल्हापूरच्या तांबडा आणि पांढऱ्यात व्हेरिएशन असतं तसं तिच्या ऍक्टिंग मध्ये पण आहे. तर ती जी एजन्सी होती त्या एजन्सीने इतके टर्म्स ठेवले की महेश सर म्हणले हॅलो तिला काढा, मी इकडेला बोलवा. ते म्हणाले ह्या मुलीला काढा, ती मुलगी आहे आपली ठरलेली, तिने ऑडिशन पण चांगलं दिलंय. असं त्यांनी माझ्यासाठी प्रोड्युसर्स बरोबर फाईट केलं आणि मला तो रोल मिळाला. आणि आय एम व्हेरी अप्रोचेबल. यू कॅन जस्ट डीएम मी ऑन इंस्टाग्रामवर डीएम करा मला, तुमचा प्रोफाईल पाठवा आणि मी करतच असतो चित्रपट. सो कुणालाही एफिशियन्सी असेल आणि आणि मी कधीच ऑडिशन वगैरे मी बिलीव्ह नाही करत त्याच्यात. मला सचिन सर आहेत ना, प्रत्येक शॉट करून दाखवायचे, ही इज माय ऍक्टिंग गुरु. त्यांनी मला ऍक्टिंग शिकवली. मला आठवतं धर्मेंद्रवर जेव्हा माझा शॉट झाला तेव्हा माझ्या आई बाबांच्या डोळ्यात पाणी आलं. बिकॉज त्यांचा फेवरेट ऍक्टर होते. एक डिरेक्टर म्हणून तुम्हाला इगो ठेवून चालतच नाही ना. माझा पहिला मराठी चित्रपट हार्दिक शुभेच्छा थिएटर्स मध्ये येतोय आणि 21 मार्च. नमस्कार, मटाकट्टामध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्यासोबत आपल्याला शुभेच्छा द्यायला एक टीम आलेली आहे. म्हणजे आपण त्यांना शुभेच्छा देणार आहोत आणि ते पण आपल्याला शुभेच्छा देणार आहेत. तर आपल्या सिनेमाचं नाव आहे हार्दिक शुभेच्छा आणि आपल्यासोबत आज आहे पुष्कर जोग, अभिनेत्री हेमा इंगळे आणि अभिनेत्री पूर्वी मुंदडा. तर मी भोजा सर विनंती करतो त्यांनी आपल्या प्रत्येप्रमाणे तिन्ही कलाकारांचं स्वागत करावं, नाट्यप्रकाश मूर्ती आणि पुस्तक देणं. दिग्दर्शक पुष्कर जोग. देऊ सर मी. थँक्यू सर. थँक्यू सर. अभिनेत्री पूर्वी मुंदडा. आणि हेमा इंगळे. प्रत्येकाचं पुस्तक वेगवेगळं आहे. आम्ही एकमेकांना वाचून होती. आता जस्ट मी हार्दिक शुभेच्छा असं सिनेमा मी मागच्या महिन्यात त्याची 2 आठवड्यापूर्वी टीजर बघितलेला सिनेमासोबत. ते पोस्टर पण होते की बेडवर तुम्ही उभा आहात आणि वेगळं काहीतरी मिळणार आहे बघायला. तर नेमकं साधारण हार्दिक शुभेच्छा तुम्ही का म्हणताय, त्यामागचं कारण काय? हो, ह्याच्यावर ना आपण समाजात जेव्हा लग्न कार्य होतात, हल्ली खूपच चाललेलं, पण जेव्हा होतात तेव्हा ना रिसेप्शन किंवा लग्नाला जी लोक येतात ते हार्दिक शुभेच्छा म्हणतात सगळ्यांना. त्याच्यामध्ये कुठेतरी मला एक अंडरलाईन सारख्याच दिसतं की हार्दिक शुभेच्छा तर भोग लग्न झालं
जोक्स अपार्ट, पण हार्दिक शुभेच्छा खूप देतात लोक आणि म्हणतात की लग्नानंतर सगळं व्यवस्थित होईल, सगळंच छान होईल. असं होतं का? तर अजिबात होत नाही. कारण की लोकांसाठी ते सोपं आहे. म्हणजे आता आई वडील काका काकू हे जेव्हा म्हणतात ना की लग्न करा सगळं व्यवस्थित होतं, पण कम्पॅटिबिलिटी बद्दल कोणी बोलत नाही की एका नवरा बायकोची मेंटल कम्पॅटिबिलिटी मान्य आहे मला, पण सेक्शुअल कम्पॅटिबिलिटी किंवा फिजिकल इंटिमेसी बद्दल ह्या विषयावर कपल कधी बोलतात का, त्यांच्यात संभाषण होतं का? सो हा विषय येस थोडासा बोल्ड आहे, पण ह्या फिल्ममध्ये मला एका फार हलक्या फुलक्या पद्धतीत ते मांडायचं होतं, लाईन क्रॉस न करता, बिकॉज आपण महाराष्ट्रीयन ऑडियन्ससाठी ते केटर करतो. सो एका फनी वेनी, एका कॉमेडी वेनी, एक गंभीर विषय सहजपणे मला मांडायचा होता. आणि हा खूप महत्त्वाचा विषय आहे आजकालच्या जगात, जिथे कपल्समध्ये एवढे फाईट्स होतात, डिवोर्स होतात, एक्स्ट्रामॅरिटल अफेअर्स होतात. बेसिकली कॉन्व्हर्सेशन खूप महत्त्वाचं आहे. मला वाटतं की आपण कम्युनिकेशन आहे ना, हे नवरा बायकोमध्ये होणं फार गरजेचं आहे. मेंटली तर करेक्ट आहे की तुम्ही कम्पॅटेबल हवे, पण कधी तुम्ही विचारता का की एका स्त्रीला की तुझा कम्फर्ट काय आहे फिजिकली? मला अजूनही माहिती आहेत, माझे काही गावातले फ्रेंड्स आहेत फिमेल्स की अजूनही जे म्हणतात की नाही आम्हाला, ज्यांचं डिवोर्स झालं ऑफकोर्स, ते मला सांगतात की यु नो माय हजबंड वॉज डॉमिनेटिंग इन बेड. म्हणून तुमचं तरी कॉन्व्हर्सेशन व्हायचं नाही का, तुमचं ते कम्फर्ट झोन नाही आहे का तुमच्या? ते म्हणजे नाही, आम्ही कधी बोललोच नाही. म्हटलं असं कसं होईल, तुझं लग्न झालं, तुम्ही बोलला कसं नाही एकमेकांशी? सो जे समाजातच घडतं ना, त्याच्यातनंच मला ती गोष्ट सुचली. अर्थात मी ही 5 वर्षापूर्वी ही गोष्ट माझ्याकडे होती, तेव्हा धाडस नव्हतं हा विषय करण्याचा. आता थोडासा धाडस आले, बिकॉज मी आता बरेच फिल्म्स केले, प्रोड्यूस, रिलीज केले, विकले सुद्धा, त्यामुळे थोडंसं धाडस आलंय. पण आता मला वाटतं महाराष्ट्रीयन ऑडियन्स तयार आहे अशा विषयांसाठी, कारण की सोशल मीडिया एवढं आता वाढलंय, ऑडियन्स इव्हॉल्व झाला आहे. सो मला वाटतं की जर तुम्ही एका हलक्या फुलक्या पद्धतीत ते मांडलं तर ऑडियन्स आता एक्सेप्ट करायला हरकत नाही असा विषय. म्हणून हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक लेखक दिग्दर्शकाला स्वतःचा अप्रोच असतो एखादा विषय मांडण्यासाठी, लिहिण्यापासून तो पोर्ट्रेट करण्यापर्यंत. नदीच्या काळ असे काही सिनेमे आले तुझ्या विषयाला जवळ जाणारे, पण असं होतं की टाक घ्यायला जायचं आणि भांडायला व्हायचं, त्या विषयावर खुलेपणाने काही बोललं गेलं नाही असे प्रगडले. पण तू ज्या पद्धतीने तू आधीच मान्य केली की हा माझा सिनेमा आहे, त्या विषयावर देखील असणे ते मी माझ्या पद्धतीने दाखवत वेळ न जाता ती जी रेषा तू आखलीस. आणि आता सोशल मीडियाचं जे जग आहे तिकडे खुलेपणाने शील अश्लील बाबत बोललं जात आहे, तर ते कसं बॅलन्स राखलंय? मी असा कुठलाच सिनेमा करणार नाही जे बघून माझी मुलगी अनकम्फर्टेबल होईल. हे माझं एक पर्सनल मत आहे. आणि मला प्रत्येकाची एक इमेज आहे. आज हेमल म्हण, पूर्वी तिचा पहिला मराठी चित्रपट आहे, विशाखाताई आहेत, अभिजित चव्हाण आहे, विजय सर आहे, प्रत्येकाची एक फॅमिली इमेज आहे. ती कुठेतरी मला ही फिल्म फॅमिली फिल्म म्हणूनच मला पोर्ट्रे करायची होती. ह्याच्या व्यतिरिक्त समजा मला जर ही फिल्म मराठी नसती, हिंदी असती, तर कदाचित मी ह्याचा अप्रोच थोडा वेगळा केला असता. ट्रेलर थोडा वेगळा असता, थोडा एजी असता, थेट मुद्द्यावर असता. हा थोडा सटली आहे, ट्रेलरमध्ये एवढं त्या विषयावर नाही, पण एंडला आम्ही बोललोय त्या विषयावर. सो मला कुठेतरी ते जपायचं होतं, बिकॉज शेवटी आपला महाराष्ट्रीयन क्राऊड ही फिल्म बघणार आहे. मी त्या ऑडियन्सला केटर करतोय की जे अजूनही थोडेसे यु नो तेवढे बोल्ड असे नाही आहेत विचारात, पण ही फिल्म बघून होतील की नाही. यु नो बोल्ड म्हणजे काय, आपण यु नो इथून पण असायला लागतं बोल्ड. सो मला असं वाटतं की ते जपण्यासाठी मी तसं थेट प्रेझेंट नाही केलं किंवा पोर्ट्रे नाही केलं. दोन सौंदर्य बाजूला आहेत, तर दोघांचं कास्टिंग बाबत झालं, दोघांची निवड कशी झाली, काय होतं? हा चांगला प्रश्न आहे. मी नेहमीच माझ्या फिल्म्समध्ये चांगले दिसणाऱ्या अभिनेत्री तर असतातच, पण ॲक्टर्स पण चांगले असतात. पण मी नेहमी माझ्या फिल्म्समध्ये चांगले ह्युमन बिंग्स कास्ट करतो की जे आम्हाला 15-20 दिवस शूट करताना किंवा प्रमोशनच्या वेळेस आम्हाला मजा येईल एकत्र. तो एक्सपिरियन्स आम्ही क्रिएट करतो ना, तर ते एक्सपिरियन्स छान व्हावा. सो आधीचे काही अनुभव आहेत त्याच्याबद्दल मी नंतर मग असं म्हणलं की नाही, ॲक्ट्रेस कास्ट करायची तर मग ह्युमन बिंग चांगली हवी.
सो हेमलला मी खूप वर्षांपासून ओळखतो. ॲक्च्युली आमची ओळख सचिन सरांनीच केली. बिकॉज सचिन सर आमचे गुरु आहेत. सचिन प्रेमाकर सर माझेही गुरु आहेत, तिचेही गुरु आहेत. आम्ही तिच्या डेब्यू फिल्मच्या वेळेस आम्ही भेटलो होतो आणि तेव्हा माझी ती अँड ती अशी फिल्म आली होती. सो मी तेव्हा भेटलो होतो आणि मग तेव्हापासून आम्ही सोशल मीडियावर आम्ही चॅटिंग करतो की काहीतरी चांगला विषय येऊ दे, मग आपण एकत्र काम करू. आणि जेव्हा असा एक विषय आला मी तिला अप्रोच झालो की असा एक विषय आहे आणि तिला तो विषय खूप आवडला. ऑफकोर्स आधी एक बेसिक स्टोरी लाईन होती, थोडंसं तिला डाऊट होतं की हे कसं प्रेझेंट होईल. बिकॉज फॉर अ लेडी, एका ॲक्ट्रेससाठी हे खूप महत्त्वाचं आहे की असा बोल्ड विषय आहे तर कुठेतरी ते थिन लाईन क्रॉस होईल का, वल्गॅरिटी होईल का. सो तसं जशी स्क्रिप्ट डेव्हलप केली आम्ही, तिला मी स्क्रिप्ट पाठवली आणि तिचं एकदमच शी गॉट एक्सायटेड. ती म्हणली की खूप छान स्क्रिप्ट आहे. एक फक्त पुरुषांचा पर्स्पेक्टिव्ह नाही पण स्त्रीचा पर्स्पेक्टिव्ह काय, एका स्त्रीचं म्हणणं काय ह्या बाबतीत हे पण खूप महत्त्वाचं आहे की फक्त पुरुषाची आवड, पुरुषाचा कम्फर्ट ह्यापेक्षाही त्या स्त्रीला काय हवं आहे, तिचा मूड आहे का, तिचा कम्फर्ट झोन आहे का, हे खूप महत्त्वाचं होतं. जे मला ऑफकोर्स हेमलनी आणि पूर्वीनी सुद्धा आम्हाला स्क्रिप्टमध्ये पण खूप सजेशन्स दिले जे मी इन्कॉर्पोरेट केले. सो हेमल आय थिंक इज अ ग्रेट टॅलेंट टू द मराठी इंडस्ट्री. असे टॅलेंट्स खूप अजून यायला हवेत. ती खूप सिन्सिअर आहे, खूप डेडिकेटेड आहे आणि खूप इन्व्हॉल्वमेंटनी काम करते. तिचं शी इज अ डिरेक्टर्स ॲक्टर. माझ्यासाठी खूप डिलाईट होतं. आणि सिमिलरली विथ पूर्वी तिचा पहिला चित्रपट आहे आणि ते कॅरेक्टरला ती साजेसं जात होती. तिचं कॅरेक्टर नताशाच आहे की जे मला युरोपमध्ये भेटतं आहे. ऑफकोर्स ॲम्स्टरडॅम, पॅरिसमध्ये शूट झाली तिथे मला ती भेटते. मग तिचा काय विचार आहे, तिचं काय म्हणणं आहे, तिचं पर्स्पेक्टिव्ह काय आहे. आणि ती आजची मुलगी आहे. शी इज अ बोल्ड लेडी. पण बोल्ड म्हणजे असं नाही की त्याच्यात कुठेही असं वेगळं काही नाही. बोल्ड म्हणजे ती मेंटली स्ट्रॉंग आहे. सो आणि देखण्या तर दोन्ही आहेत. सो मोर इट्स अ डिलाईट फॉर अ डिरेक्टर. असे चांगले ॲक्टर्स, डेडिकेटेड ॲक्टर्स मिळणं. and I thank Hemal for saying yes and thank Puri for saying yes to the film. आणि मजा आली. म्हणजे प्रत्येक दोघींनी त्यांचं कॅरेक्टर समजून तसं त्याला साजेसा न्याय दिलाय आणि तुम्हाला सगळ्यांचंच काम आवडेल अशी आशा आहे. हेमल, हार्दिक शुभेच्छांच्या अगोदर पहिलं अभिनंदन तुझं. गेल्या वर्षी जो सिनेमा ब्लॉकबस्टर झाला त्यासाठी अभिनंदन. आणि या सिनेमासाठी हार्दिक शुभेच्छांचा प्रश्न विचारताना जसं तू म्हणाला की तू डिरेक्टर्स ॲक्टर आहे, तर सचिन सरांसोबत तुम्ही काम केलं आहे, पुष्करसोबतही तू काम केलं आहे. ओव्हर द पिरियड ऑफ टाईम कसं दिग्दर्शक बदलताना किंवा प्रत्येकाचे टेकिंग वेगवेगळं असतं, तर तू एक अभिनेत्री म्हणून त्या वेळेला कशी तयारी करत असतेस? हा क्वेश्चन आन्सर करायला ना मला इट टेक्स मी बॅक. माझ्या पहिला जो अनुभव होता तो पण सचिन सरांसोबत होता. अभिनय बेर्डे आणि मी आम्ही डेब्यू केलं. म्हणजे अभिनयने ऑफकोर्स त्याआधी एक फिल्म केलेली पण ती हिरो म्हणून नव्हती केली. तर अशी ही अशिकी नावाच्या फिल्ममधून अभिनयनेही स्वतःला एक हिरो म्हणून लॉन्च केला आणि त्यात मी त्याची हिरोईन होते. सो ती फिल्म सचिन सरांनी डिरेक्ट केली आणि त्या फिल्म नंतर तो एक अनुभव होता जो माझा एक बेसलाईन फाउंडेशन होता. पण त्या फिल्म नंतर मी काम केलं आदित्य सरपोतदारांबरोबर. तिथे मला हा जो तू प्रश्न विचारतोस तो जाणवला की कसा दिग्दर्शक बदलल्यावर तुम्हाला पटकन स्वतःला बदलावं लागतं जर तुम्हाला जे अपेक्षित आहे तुमच्याकडून ते डिलिव्हर करायचं असेल. कारण सचिन सरांची शैली आहे कमर्शियल सिनेमा, मासी ऑडियन्ससाठी ते फिल्म्स बनवतात. आणि जी मी फिल्म आदित्य सरांबरोबर केली, ऑफकोर्स आदित्य सर पण वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे करत असतात, पण जी मी फिल्म केली त्याचं नाव होतं उन्हाळ. आणि तो एक खूप मातीतला सिनेमा, कोकणातला सिनेमा आणि असा की मेकअप नाही करायचा आहे त्यात, काहीच नाही. म्हणजे मला टॅन व्हायचं होतं. त्यांना अपेक्षित होतं की अशी कबड्डी प्लेअर आहे ती मुलगी, तर ती इतकी ह्या रंगाची नसणार. तर मी त्यांना म्हटलं सर मग आपण मेकअप नाही करत. म्हणजे माझ्या जे मी ऐकलेलं, कारण माझी दुसरीच फिल्म ना, तर मला जे ऐकलेलं मी म्हटलं तू सर मेकअप नाही करतात ना. मी म्हटलं नाही ॲक्च्युली टॅन झालं पाहिजे. मी म्हटलं काही तुम्ही मस्ती करते असं काही काय सर, कसं ते टॅन कसं जाणार नंतर. मी म्हटलं मग विसरून गेले. त्यानंतर मग आम्हाला वर्कशॉपसाठी कोकणात आम्ही रोहन मापुसकर जे खूप मोठे कास्टिंग डायरेक्टर पण आहेत आणि आता त्यांची फिल्म पण दिग्दर्शक पण आहेत.
सो त्यांनी आमचे वर्कशॉप्स घेतलेले कोकणात, ऍक्टिंग वर्कशॉप्स आणि कसं कॅरेक्टर पकडायचं. त्यावेळी ते आम्हाला क्रिकेट खेळायला लावायचे आणि मी काय विचार की मजेत, हा चला टीम बिल्डिंग, टीम बॉन्डिंग चालू आहे, क्रिकेट खेळते, मस्त उन्हात चालू आहे. आणि 2 दिवस 3 दिवस खेळतोय आम्ही क्रिकेट आणि तिसऱ्या दिवशी मी स्वतःला बघितलं मिररमध्ये आणि माझं झाला ओके निंजा टेक्निक झाली आहे माझ्यावरती. आणि जे आदित्य सरांना अपेक्षित होतं माझ्या न कळत त्यांनी ते साध्य झालेलं आहे. सो मी जाऊन सरांना विचारलं, सर तुम्ही मुद्दाम केलं ना? तर म्हणजे ऑफकोर्स मी तुला तेव्हा म्हटलेलो मेकअप नको आहे मला फिल्ममध्ये, तुझा ऍक्च्युअल कलर तो असायला पाहिजे, म्हणजे जो आपला एक ब्रिटिश गव्हाळ असा रंग आहे तो तुझा ऍक्च्युअल पाहिजे. मगच, कारण या सिनेमाची लँग्वेज ती आहे. उन्हाळ जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला कळेल की इट इज अ व्हेरी रॉ फिल्म. काहीच त्यात बनावटी काहीच नाही आहे, अगदी सहज ती फिल्म जाते. आणि अशी आशिकी किंवा नवरा माझा नवसाचा ह्या अशा ॲस्पिरेशनल फिल्म्स आहेत. त्यात तुम्हाला जेव्हा तुम्ही ॲक्टर्सना बघता त्या मोर ॲस्पिरेशनल. सो हे जे डिफरन्स आहे ते मला खूप इनिशियल कळालं की तुम्हाला डिरेक्टरची जी अपेक्षा असते त्यासाठी पटकन तुम्हाला म्हणजे यू हॅव टू बी एबल टू बी डायनॅमिक, की त्यांना जे हवं आहे ते तुम्हाला देता यायला पाहिजे. सो सिमिलरली कमिंग टू पुष्कर ॲज अ डिरेक्टर, मला जी खूप जास्ती नवीन होतं आणि खूप आवडलं ते म्हणजे की ॲब्सल्युटली दंगा नसतो सेट. त्याचा इतका रूल आहे की कोणीही शिव्या नाही द्यायच्या, कोणी आरडाओरडा नाही करायचा, जे खरं तर इंडस्ट्रीत खूप कमी बघायला मिळतं. आय एम शुअर सगळ्यांना हे माहिती आहे की खूप आरडाओरडा असतो एका सेटवरती, कारण ऑफकोर्स खूप अवघड आहे फिल्म मेकिंग. तर इट इज बाउंड टू हॅपन की एका माणसाचं, स्पेशली कॅप्टन ऑफ द शिपची एनर्जी कधी कधी होऊन जाते की यार एवढ्या सगळ्या गोष्टी मी बघतोय मग आरडाओरडा होतं. असं कधीच मी पुष्करच्या सेटवरती नाही बघितलं, जे माझ्यासाठी खूप कम्फर्टेबल होतं. की मला असं काय का कोणी ओरडत, म्हणजे इतकं चांगलं चाललंय का शूटिंग की कोणीच ओरडत नाहीये असं. सो ते माझ्यासाठी दॅट वॉज व्हेरी कम्फर्टिंग. आणि ॲट द सेम टाइम आणखी एक नवीन गोष्ट होती की तो इनपुट्स विचारतो, कारण आय थिंक तो याच वर्च्यूने जगतो की आपण एक स्टुडंट आहोत आयुष्यभरासाठी, तोही शिकत असतो सतत. तर तो तुम्हाला येऊन विचारतो, तुम्हाला तो मान देतो तो की तू सांग मला तुला काय वाटतंय ह्या सीनबद्दल. आणि तू जे सांगशील त्या असं नाही की उगाच ऐकलं आणि त्याला इग्नोर केलं, पण तू जे सांगितलंस त्याचा इनपुट जर त्याला योग्य वाटत असेल तो तुला दिसतो सीनमध्ये ॲड झालेला, जे माझ्यासाठी खूप इंथुझियास्टिकली मग मला अजून द्यावंसं वाटायचं की हां माझ्या कॅरेक्टरसाठी मग मी अजून विचार करायचे, अजून सांगायचे की हां पुष्कळ मला असं वाटतं हे म्हणेल राधिका, माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे राधिकाचा टेक हा असेल. सो त्या प्रोसेसमध्ये मला रिअलाइज झालं की इन्व्हॉल्वमेंट नुसती कॅरेक्टरमध्ये नाही तर प्रोजेक्टमध्ये आणखी वाढली, विच वॉज व्हेरी युनिक. राधिकाची कॅरेक्टर त्याविषयी काय तुझं रिलेशन काय आहे त्यामुळे हां खूप सिम्पल. आय थिंक पोस्टर जे तू म्हणालास की दोघं तू जसं डिस्क्राईब केलंस पोस्टरला, सगळ्यात आय थिंक एक इम्पॉर्टंट गोष्ट जी मिस झाली ती म्हणजे राधिका तिथे शी इज ऑन द बेड विथ हर हजबंड आणि तिने मंगळसूत्र धरलंय तिचं, कारण मंगळसूत्र घातलंय तिने म्हणजे त्यांचं लग्न झालंय. सो सांगायचा हे मुद्दा हा आहे की ही मॅरेज नंतरची स्टोरी आहे. लव्ह स्टोरी आहेच, नक्कीच आहे, पण मॅरेज नंतरची म्हणजे जे चॅलेंजेस पुष्कळ छान सांगतो ऍक्च्युली. आता जे तू म्हणतोस की हार्दिक शुभेच्छा सगळे म्हणतात तुम्हाला, पण त्यानंतरचे जे चॅलेंजेस असतात ते एका कपलने कसे पार पाडले पाहिजेत. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं कम्युनिकेशन, की जेव्हा ते, कारण शेवटी ते आता तुमचं जग झालंय त्या 2 लोकांचं, तर त्या 2 लोकांच्या जगात तुमच्यात किती ट्रान्सपरन्सी आहे, तुम्हाला कितपत एक दुसऱ्यासमोर कम्प्लिटली इनिबिशन सोडून उभं राहता येतं की हा मी अशी आहे, तितकंच तुमचं मॅरेज सक्सेसफुल होणार. असं मी ऐकलेले ॲडवाईस आहेत, कारण माझं पण आत्ताच लग्न झालंय. सो हे सगळं मी आत्ता ऐकलेलं आहे आणि मी पण अनुभवतेय की जितकं तुम्ही ओपनली एक दुसऱ्याला सांगू शकता की हो हे मी अशी आहे, कारण आपण परफेक्ट नसतो, आपण जगाला दाखवत असतो. आणि आता सोशल मीडियाच्या एजमध्ये तर आपण खूपच दाखवत असतो की वाव माझं आयुष्य किती परफेक्ट आहे, पण दॅट्स नॉट ट्रू. तर एक व्यक्ती तरी पाहिजे ना ज्यासमोर तुम्ही म्हणू शकता नाही आहे मी परफेक्ट, मी अशीच आहे आणि मी खूप मला छान वाटतं की तू मला असं एक्सेप्ट केलंयस, आणि हे माझं घर आहे जिथे मी आहे तशी राहू शकते. पूर्वी तुझा पहिला सिनेमा आहे कास्टिंग कास्टिंग झालं, तुझा नेमका अप्रोच कसा होता सिनेमात काम करण्याचा, मराठी इंडस्ट्रीमध्ये येण्याचा, काय तुला आजूबाजूला वातावरण दिसलं? माझ्यासाठी ना
एक प्राऊड भारतीय. मला लँग्वेज कुठलीही असो, मला एक अभिनेत्री म्हणून काम करायचं आहे आणि चांगलं काम करायचं आहे. तर मला एक चांगली स्क्रिप्ट मिळेल तर आय एम मोर दॅन एक्सायटेड टू बी अ पार्ट ऑफ इट. इट कॅन बी एनी मीडियम, इट कॅन बी एनी लँग्वेज. आणि महाराष्ट्रात राहून मराठी यायलाच पाहिजे हे बाबा म्हणतात, पण मराठी नेहमीच मी बोलायचे लहानपणापासून. पण मला एक आवड होती, म्हणजे मराठी भाषेची खूप आवड आहे आणि मराठी चित्रपटमध्ये पण काम करण्याची खूप आवड आहे मला. आणि मला असं होतं की माझा जो डेब्यू व्हावा तो अशा प्रकारे व्हावा ज्याच्यामध्ये स्क्रिप्ट इज द की लाईक यू नो माझा कॅरेक्टर जो आहे मला एकदा वाचून मला असं वाटावं की मला हे करायचं आहे. अँड दॅट्स वॉट हॅपन विथ दिस फिल्म. म्हणजे जेव्हा पुष्कर हार्दिक शुभेच्छाची स्क्रिप्ट घेऊन माझ्याकडे आला होता तर आणि जेव्हा त्यांनी मला नताशाच्या पात्राचा ग्राफ कळवला तर इन्स्टंटली मला तो कनेक्ट झालं आणि इन्स्टंटली मला असं वाटलं इट्स सो रिलेटेबल, व्हॉट इज हॅपनिंग. जसं म्हणतात ना की सिनेमा समाजाचा आरसा आहे आणि वाईस वर्सा. सिनेमातून जे आपण बघून जे घडत असतं समाजात तेच पुन्हा प्रसारित होत असतं ॲक्च्युली. तर आपल्याला म्हणजे असं ॲज अ सोसायटी ऑल्सो इट इज अ व्हेरी बिग रिस्पॉन्सिबिलिटी की आपण जेव्हा सिनेमा करतो एंटरटेनिंग तर असावंच, पण असा काहीतरी म्हणजे असा विषय असावा आणि की आपण वी आर गिव्हिंग अ व्हेरी स्ट्रॉंग मेसेज टू द सोसायटी आणि ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे ॲज अन ॲक्टर, ॲज अन आर्टिस्ट. आणि या फिल्मच्या माध्यमातून आम्ही ते लिटरली ॲक्च्युली दोन्ही थिंग्स सक्सेसफुली करतो. म्हणजे आम्ही फन फॅमिली एंटरटेनर देतो आणि विथ इट वी आर एकदम महत्त्वाचा विषय जो आहे जो ऑनेस्ट आहे, खूप सेन्सिटिव्ह आहे, बट खूप महत्त्वाचा विषय आहे जे डिस्कस झाला पाहिजे आणि जे यायला पाहिजे समोर. अँड अमेझिंग. म्हणजे मला काम करून असं काहीच वेगळं वाटलं नाही, कारण का मी हिंदीत खूप काम केलं आहे आधी. वेब सिरीज केले आणि सिरियल्स केले हिंदी, पण आय हॅव नॉट डन अ मराठी फिल्म बिफोर आणि हा माझा डेब्यू आहे. आणि मला असंच हवं होतं की जेव्हा माझा डेब्यू व्हावा असा एक अभिनेत्रीचं स्वप्न असतो की अशाप्रमाणे आपल्याला प्रेझेंट करावं कोणी, जसं पुष्करनी केलं आहे मला या फिल्मच्याद्वारे. आणि आय एम व्हेरी हॅपी बिकॉज नताशा लिटरली बोल्डची परिभाषा चेंज करणार आहे या फिल्मनी. बोल्ड म्हणजे कसे कपडे घालणं, काहीतरी बोलणं, कसं तरी वागणं किंवा कुठल्या तरी व्यसन असणं, असं हे बोल्ड नाही आहे. हे सगळे जे चित्रीकरण आहे बोल्ड असण्याचे हे सगळे क्रॉस होणार आहेत. कारण का बोल्ड तुमच्या यू शुड बी बोल्ड विथ युअर माइंड, विथ युअर थॉट्स, विथ हाऊ यू थिंक अँड व्हॉट आर युअर थॉट्स बेसिकली. आणि दॅट्स व्हॉट नताशा इज. आणि इतकं सुंदर म्हणजे चित्रीकरण, म्हणजे इतकं सुंदर पात्र आहे हा की नाही म्हणण्याचा काही म्हणजे पुष्कळचं कौतुक आहे की कास्टिंग बाबत की टू मच क्लॅरिटी तिच्याकडे त्या कॅरेक्टरची आहे की काय कुठे करायचं काय. पुष्कळ मला तुला विचारायचं यू केम लॉंग वे, जबरदस्त पासून ते आजपर्यंत खूप काय काय तू प्रवास करत आलेला आहेस आणि तो छोटा वाटायचा खूप मोठा प्रवास आहे त्या सगळ्याचा. पण असं घडलं की मला असं पर्सनली वाटतं की असं आहे की तुला इग्नोर केलं गेलं किंवा तू कदाचित त्यापासून लांब राहिलास काही गोष्टींपासून. म्हणजे सिनेमे असतील, डिरेक्टर असतील, काही ग्रुप्स असतील इंडस्ट्रीचे, का असं नेमकं तुझ्यावर घडलं? तर निवडा की 3-4 कलाकार सोडल्यास 5वं नाव तुझं का घेतलं जात नाही? तू कधी विचार केला असेल की मी एवढं काम प्रामाणिकपणे करतोय, मग असं आहे म्हणून मग मी स्वतःच माझ्या एखादे सिनेमे माझ्या पद्धतीने मला जे आवडतं ते मी बनवायचा प्रयत्न करतो? चांगला प्रश्न, उत्तर मोठं असेल थोडं. काय आता काम करतोय कल्पेश राज, चालू आहे काम. ठीक आहे यार, मी आय मूव्ड ऑन. मी आता हा विचार करत नाही बसत. मला ते 2008 सालीच कळलं होतं जेव्हा जबरदस्त आली ना, त्यानंतर मी 1 वर्ष घरी बसलो. तेव्हाच कळलं होतं की इथे
प्रत्येकाचे कम्फर्ट झोन्स आहेत, ग्रुपिंग आहे, लॉबिंग आहे, जे हिंदीमध्ये पण आहे, मराठीमध्ये पण आहे. ते असंच असणार आहे. तुम्हाला तुमचं यू हॅव टू फाईट युअर ओन बॅटल. तुम्हाला कोणी प्लेटवर आणून देणार नाही. आणि इथे काय होतं, तुम्हाला तुमच्या सक्सेसची पावती द्यायला लागते, रिसिप्ट द्यायला लागते की मी सक्सेसफुल आहे बरं का, तरच तुम्हाला कामं अजून मिळतात. जे काही बॅड पॅच आले माझे 2012 ते 17, त्याच्यानंतर एक छान रियालिटी शो केला, तिथून खूप पेशन्स आला मला आयुष्यात. आणि मग आय नेव्हर लुक बॅक. यार मला कळेल, हे बघ समोरून ऑफर्स पण असं नाही की नाही आल्या, पण यार हे बघ मला जे करायचं आहे, मला जे म्हणायचं आहे ॲज अ ह्युमन बिईंग, मला ह्युमन बिईंग म्हणून जे क्रिएटिव्हली म्हणायचं आहे ते जर तुम्हाला म्हणता येत नसेल ना, सो वाय नॉट डू युअर ओन फिल्म्स. आणि काय प्रोड्यूस करायचं म्हणजे स्वतःचे पैसे लावायचे का? अजिबात नाही. फाइंड इन्वेस्टर्स, कन्विन्स देम की सर आप इतना पैसा लगाओ, मैं बेच के दूंगा. हे दुसरीकडे होत नाही, बिकॉज तिथे प्रामाणिकपणे काम होत नाही. मी अत्यंत प्रामाणिक माणूस आहे, कुठे पण, कामात पण, पर्सनली सुद्धा. मैत्री केली तर एकदम जीव देणारा मित्र आहे. सो मी प्रामाणिकपणे प्रोड्युसरचे किंवा इन्व्हेस्टरचे पैसे खर्च करतो आणि आम्ही एका छान बजेटमध्ये फिल्म बनवतो. जे मला म्हणायचं ते आम्ही करतो. कोणी काम देऊ ना देऊ, तसे काम देत नाहीत ना. आणि मला कुठलं व्यसन नाही, अनफॉर्च्युनेटली. सिगरेट, दारू काहीच व्यसन नाही. सो आय डोंट सिट विथ देम फॉर ड्रिंक्स. हे पण एक आहे आपल्यामध्ये, एक नॉर्म असतो की अरे छोडना, आपले ग्रुप का नाही आहे, छोडना आहे. आता असं काय, आता जे मराठी करतात तेच मराठीमध्ये लॉबिंग करतात. सो अजून किती स्पष्ट बोलावं. हाच प्रश्न आग्रह करू की आज मराठी इंडस्ट्रीमध्ये ज्या अभिनेत्री ते चांगलं काम करत आहेत, नो डाऊट, म्हणजे त्याच्याकडे ते वेगवेगळं काम करत आहेत, चांगलं करत आहेत, पण 3-4 अभिनेत्रींची नावं सोडल्यानंतर नवीन फळी तयार होताना दिसत नाही. की जी फळी आहे, जी वाट बघते की चांगले सिनेमे आमच्यापर्यंत यावे, आम्हाला ती संधी मिळावी, तेवढं असून सुद्धा पुढे एक पाऊल टाकलं जात नाही. तुझा नेमका अनुभव काय या सगळ्यावर? तुझ्या समकालीन अनेक जे आहेत अभिनेत्रींनी डेब्यू केले आहेत, 2 सिनेमे केले, पण आणखी त्यांना संधी हवी आहे आणखी चांगल्या कामाची. सो आय थिंक मी एका अशा टाइमला आले इंडस्ट्रीत, माझा अनुभव तर खूपच चांगला होता. कारण मी ऐकलेलं आहे खूप लॉबिंग असतं, किंवा जसं मी पहिल्यांदा सचिन सरांच्या फिल्ममधून आले तर मला सांगितलेलं की सचिन सरांनी आता तुझ्या डोक्यावर हात ठेवला तर दुसरं कोणी तुला घेणार नाही. पण असं काहीच घडलं नाही माझ्या बाबतीत. म्हणजे इमिडिएटली मी आदित्य सरांची फिल्म केली, ते तरी एक डिफरंट ह्याच्यातच आहे. त्यानंतर मी महेश मांजरेकर सोबत काम केलं एका दुसऱ्या वेब शोमध्ये. सो माझा अनुभव खूपच चांगलाच होता. पण आत्ता तू जो प्रश्न विचारलास की आत्ता बऱ्याच अशा अभिनेत्री आहेत, इन्क्लुडिंग मी ऑफकोर्स, की आम्ही थांबलोय की काहीतरी छान सिनेमे यावे, तर ते इन जनरलच तुम्हाला विचारशील तर इंडस्ट्रीतच खूप कमी झाले सिनेमे असे बनणं. कारण जसं पुष्कर म्हणाला की आता खूप घाबरतात प्रोड्युसर्स जास्ती पैसे लावायला. आणि एका ब्रॅकेटमध्येच चालली आहे बजेट्स मराठी इंडस्ट्रीचं, की इतक्या करोडमध्ये बनतीये तर ठीक आहे, नाही तर तुम्ही विचारायला पण येऊ नका आणि रिटर्न्स बोला. म्हणजे जे एक टाइम होता ना की अच्छा कॉन्सेप्ट इतका छान आहे चला करू, तसं नाही राहिलंय. म्हणजे आता तो बिझनेस आहे, तो बिझनेस झाला. आणि जसा बिझनेस करणार तुमचा पिक्चर, त्यावर ठरतं की तुम्हाला पुढच्या पिक्चरसाठी पैसे मिळणार का नाही. म्हणून मग डिरेक्टर्सची फजिती होतीये की त्यांना नंबर मेकिंग सिनेमेच घ्यावे लागतात. सो एक फॉर्म्युला शोधायचा प्रयत्न आय थिंक सगळे करतायत. आणि आय थिंक इट्स अ फेज, गुड अँड बॅड फेजेस येत असतात. तर आता मे बी तो फेज चाललाय सध्या. एकदा हा फेज गेला, परत प्रोड्युसर्सना कॉन्फिडन्स आला. आता जसं तू म्हणाल मागच्या वर्षी आमचा सिनेमा खूप चालला, अनएक्सपेक्टेड होतं ते. कारण की लोकांना वाटत होतं ह्या कॉमेडी झोनला आत्ता हे नाहीये, स्पेस नाहीये, पण इट डिड वेल. सो म्हणजे तेच तर सिनेमा असतो जे मी लहानपणापासून बघितलं. अपेक्षा नसते तुम्हाला, पण तो सिनेमा काहीतरी टच करून जातो. दॅट इज व्हॉट आय थिंक फ्रेशनेस म्हणतो आपण त्याला, की हे फ्रेश होतं म्हणून चाललं. तर जेव्हा एका फॉर्म्युलामध्ये सगळे चाललेत आणि काहीतरी असा एक आउट ऑफ द बॉक्स काहीतरी येऊन जातं आणि मग धाडस मिळतं आणखी 4 लोकांना ते करायचं. आणि तशीच आपली मराठी इंडस्ट्री खरं तर पुढे गेली. पण सैराटचं नाव सतत घेतो. सैराटनंतर किती लोकांना एक कॉन्फिडन्स झाला
आणि मग आता तो एक बॅड पॅच चालू आहे, तो चांगला पॅच होता, आता एक बॅड पॅच चालू आहे, हा जाणार, वाय नॉट, ऑफकोर्स जाणार, कारण ग्राफ नेहमी वरखालीच होतो, सतत असा नाही राहत. आणि आय एम व्हेरी कॉन्फिडंट, कारण माझा मागच्या वर्षीचा जो अनुभव आहे ना, ज्या पद्धतीने आम्हाला प्रेक्षकांनी साथ दिली आणि ज्या पद्धतीने त्यांनी डोक्यावर सिनेमा उचलला, आय एम व्हेरी पॉझिटिव्ह की प्रेक्षकाने ठरवलं तर सिनेमा तर पुढे जाईलच, पण इंडस्ट्री ही पुढे फक्त प्रेक्षक नेऊ शकतो. आणि मला कॉन्फिडन्स आहे माझ्या प्रेक्षकांवर की ते होणार. सो आय एम इन दॅट गुड फेज. सो माझ्या अनुभवात तर इट इज ऑल गुड. पूर्वी मला तुला की तू हिंदी टीव्हीमध्ये काम, वेब सिरीज तिकडे काम केलं आहे. आजच्या घडीला अनेकांकडून आम्हाला असं ऐकू येतं की तुम्हाला काम हवं असेल तर तुम्हाला तुमचे फॉलोअर्स किती आहेत जरा दाखवा इंस्टाग्रामवर किंवा काही नेमकं तुझा अनुभव कसं आहे? तू नवीन कॉलेज कामं तुला शोधत आहे किंवा आणि तुझ्याकडे कसं तुला विचारतात का की तुझे फॉलोअर्स किती आहे, तू हे पोस्ट आणलं ते पोस्ट तुझं चालू आहे, काय नेमकं तुझा अनुभव आहे त्यावर? व्हेरी रिलेटेबल क्वेश्चन. हे झालं माझ्याबरोबर पण 1-2 प्रोजेक्ट्समध्ये. आणि आय टू फील म्हणजे मला इतकं वेळ वाटायचं की हे काय नवीन ट्रेंड सुरू झालं, म्हणजे फॉलोअर्स बघून की फोटोज बघून किती लाईक्स आहे त्याला, किती शेअर आहे त्याला, किती व्ह्यूज आहे त्याला, आणि त्याच्यावर तुम्ही ॲक्टिंग जज करणार, म्हणजे दॅट इज समथिंग नॉट लॉजिकल फॉर मी. म्हणजे मी हे नाही म्हणत आहे, डिसरिगार्ड नाही करत आहे की इन्फ्लुएन्सर्स काय कमी काम करतात. ते लिटरली ते रोज दिवसांदिवस उठून ते कॉन्टेंट बनवता, कॉन्टेंट टाकता. पण तुम्ही त्या इन्फ्लुएन्सर्सना आणि त्या जे ब्लॉगर्स आहेत त्यांना तो काम द्या ना. गिव्ह देम ब्रँड्स, त्यांना रील्स बनवायला सांगा, बट डोंट गिव्ह देम अन ॲक्टिंग प्रोजेक्ट इज व्हॉट आय फील. अनलेस अँड अंटिल ते मेरिटनी ॲक्टिंग करून किंवा ऑडिशन देऊन ते पार पडतात. तर मला असं वाटतं की ॲक्टर्स जे आहेत ह्याच्यामध्ये खूप मागे राहिले की आता एकदम, आणि इंडस्ट्री अशी चेंज होती, म्हणजे आता आपण ॲडजस्ट करतो इंडस्ट्रीच्या नॉर्म्सनी आणि 6 महिन्यात इंडस्ट्री चेंज, तर परत आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे, परत ॲडजस्ट करायचं आहे. आणि एवढे शॉक मिळत आहेत की वी आर कॉन्स्टंटली चेंजिंग विथ इट, आणि एक्झॉस्ट होतो. एक ॲक्टर म्हणजे मी आत्ताच एका ॲक्टरला ऐकलं होतं इंटरव्ह्यू देताना की त्यांनी सांगितलं की आय एम व्हेरी व्हेरी हॅपी की जेव्हा इन्फ्लुएन्सर्स ना असे म्हणजे हे फॉलोअर्स बघून त्यांना काम मिळणं सुरू झालं, त्याच्या आधीच माझा पहिला ब्रेक आला मला. नाहीतर आय थिंक माझे फॉलोअर्स बघून मला कोणी ब्रेक दिलं नसतं. सो इट वॉज सो स्ट्रायकिंग टू मी. आणि त्यांनी ही मोठी सिरीज केली आहे, म्हणजे आता ॲमेझॉनवर पातालोक. सो तो म्हटलं मला मिळालंच नसतं हा ब्रेक, माझे फॉलोअर्सच नाही आहेत एवढे की मला असा ब्रेक मिळणार. पण आय एम व्हेरी ग्लॅड हे झालं, म्हणजे इट्स फॉर्च्युनेट. तर आय ओनली थिंक की ॲक्टर्सना ॲक्टिंगचं काम द्या, त्यांचं ऑडिशन घेऊन द्या, त्यांचा टॅलेंट बघून द्या. इन्फ्लुएन्सर्सना पण तुम्ही काम देताय टॅलेंट बघून, बट ट्राय नॉट जजिंग अन ॲक्टर, कारण का तू लिटरली जेव्हा त्याला एक पहिला ब्रेक पण मिळतो, तो 5-5 वर्ष 6-6 वर्ष विदाउट वर्क, डे इन डे आउट सर्विंग, बॉम्बेचे रेंट्स, बॉम्बेची लाईफस्टाईल, स्वतःची लाईफस्टाईल सगळं मॅनेज करून की आपल्याला तो एक ब्रेक मिळणार. आणि कधी कधी 10-10 वर्ष लागतात ॲक्टरला एक फिल्म मिळण्यासाठी. लाईक लिटरली वेन आय सी, मला मराठी प्रोजेक्ट्स 2-3 म्हणजे वर्षात आधी पण 2-3 प्रोजेक्ट्स आले होते, आणि कुठल्या तरी कारणाने काही ना काही कारणाने तो झाले नाही, ते पार पडले नाही. आय एम व्हेरी फॉर्च्युनेट. मी त्याच्यात पण तेच म्हटलं होतं की गणपती बाप्पांनी माझ्यासाठी बेस्ट फिल्म ठेवली आहे, ती जेव्हा येणार असेल तेव्हा ती येणार. आणि हे जे नाही होतं आहे इट्स बिकॉज फॉर द गुड, बिकॉज माय डेब्यू नीड्स टू बी मेड इन अ व्हेरी गुड फिल्म. सो आय थिंक दिस इज माय होल पर्स्पेक्टिव्ह ऑन द इन्फ्लुएन्सर अँड ॲक्टर क्लॅश दॅट इज हॅपनिंग. हो आहे ना, म्हणणं आहे ना, असणारच. मुळात ॲक्टर आणि इन्फ्लुएन्सरना तुम्ही कम्पेअर करू शकत नाही. आणि इन्फ्लुएन्सर त्यांना ही टर्मच चुकीची आहे ॲक्च्युली. इन्फ्लुएन्सर कोण आहे तुमच्यासाठी? माझ्यासाठी अमिताभ बच्चन सर आहे, शाहरुख खान सर आहे, सचिन पिळगावकर सर आहे. हे आर इन्फ्लुएन्सर. त्या हे जे आहेत ते कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत, त्यांच्यात पण खूप टॅलेंट आहे.
दे आर क्रिएटिव्हली अमेझिंग, पण ते इन्फ्लुएन्सर्स नाही. आणि यू कॅनॉट कम्पेअर 30 वर्षाचं काम आणि 1-2 वर्षात मिळालेल्या फिल्मचं काम. आम्ही 30 वर्ष, मी 1992ला माझी पहिली फिल्म केली कर्वेश्वर. सो आता मला मान्य आहे ते होतं हल्ली, मी फॉलोअर्स बघून करतात. मग आता काही अशा मुलींचे मला माहितीही नाही की त्यांचे 5 मिलियन 6 मिलियन फॉलोअर्स आहेत, मला माहितीच नाही कोण आहेत ते. आणि मग त्यांना सगळीकडेच बोलवलं जातं. आणि ऑफकोर्स नाही, कम्पॅरिझन करणं फार चुकीचं आहे. ॲक्टर आणि इन्फ्लुएन्सर्स किंवा कॉन्टेंट क्रिएटर्सचं कम्पॅरिझन होऊ शकत नाही. वेगळं आर्ट येते आमची पण आणि त्यांची सुद्धा. विथ ड्यू रिस्पेक्ट टू देअर क्रिएटिव्हिटी, ते पण खूप चांगले आहेत, पण ते इन्फ्लुएन्सर नाही आहेत, ते क्रिएटर आहेत. मला असं वाटतं बऱ्याच त्यांनी कव्हर केले, पण मला दोन्ही साईडून बोलायचं या विषयावर. माझे खूप जवळचे काही मित्रमैत्रिणी आहेत जे इन्फ्लुएन्सिंग करतात आणि खरं तर ते ॲक्टिंग करण्यासाठी मुंबईत आलेले. काही कारणामुळे नाही इतक्या गोष्टी घडल्या, तर शेवटी आपल्याला स्वतःचं पोट तर बघायचं आहे ना, तर त्यासाठी त्यांनी इन्फ्लुएन्सिंग सुरू केलं आणि खूप चांगल्या पद्धतीने आता त्यांचं लाईफ चाललंय. पण शेवटी त्यांचं इन्स्पिरेशन हेच आहे की यार मला पडद्यावरती यायचंय. आणि मला असं वाटतंय परत ब्रिंगिंग बॅक टू द सेम पॉईंट जो मी बनवला, सी इट डिपेंड्स कुठल्या प्रोजेक्टमध्ये काय बघितलं जातं, कुठला डिरेक्टर काय बघतो. आता एका डिरेक्टरला कम्प्लिटली त्याच्या आर्टवर फोकस करायचं ना, तर तो नाही घेणार, तुमचे फॉलोअर्स बघणार पण नाही. पण असं जर असेल की प्रोड्युसरचं काहीतरी प्रेशर आहे की नंबर्स पण इम्पॉर्टंट आहेत, आपलं एक प्रमोशन होतं आणि हे कॅल्क्युलेशन्स होतात. इन्फ्लुएन्सरना घेतलं तुमचं फ्री प्रमोशन होतं, तितक्या लोकांपर्यंत तुमची फिल्म पटकन पोहोचते. सो तो एक फायदा असतो. हे मी प्रोड्युसर्स कडून ऐकलेल्या गोष्टी आहेत. सो ते घेतात, वाय नॉट. त्यांना जर ते बरोबर वाटतं त्यावेळी, तर इट्स जस्ट बेसिकली बिझनेस. दे लुक एट इट एज बिझनेस. पण इट डिपेंड्स विच डिरेक्टर युअर टॉकिंग अबाउट. माझा पण हा अनुभव ॲक्च्युली महेश सरांबरोबरच आहे. पहिल्यांदा जेव्हा महेश मांजरेकर सरांनी मला एका रोलसाठी कॉल केलेला, खूप मोठा वेब शो होता, खूप मोठा वेब शो, आणि त्या वेब शोची हिरोईन म्हणून मला कॉल आलेला की तू हा रोल कर. कारण एक खूप मोठी हिरोईन होती, तिने पॅकआउट केलेलं लास्ट मिनिट आणि त्यांना रिप्लेसमेंट हवी होती. आणि महेश सरांनी सचिन सरांचा एक व्हिडिओ बघितलेला ज्यात सचिन सरांनी खूप माझं कौतुक केलेलं अबाउट माय वर्क. मी कोल्हापूरची असल्यामुळे मी प्रिसाईज त्यांनी म्हटलेलं की जसं कोल्हापूरच्या तांबडा आणि पांढऱ्यात व्हेरिएशन असतं, तसं तिच्या ॲक्टिंगमध्ये पण आहे. हे स्टेटमेंट महेश सरांबरोबर राहिलं. आणि त्यांनी त्यांच्या असिस्टंटला मला फोन करायला लावला, अमोल परशुरेने मला फोन केला. आणि मला विचारलं करणार का. मी म्हणलं करणार का म्हणजे ऑफकोर्स, म्हणजे काय कुठे काय सांगा. म्हणजे पटकन हे ऑडिशन देऊन, आम्ही ऑलरेडी आता लडाखमध्ये शूटिंग करतो, तू जाऊन बँड्रामध्ये हे ऑफिसचं ऑडिशन देऊन. मी ऑडिशन देऊन आले, ऑडिशन खूप मस्त केलं. आणि मग मी आय वॉज इन टच विथ अमोल. हिंदी शो होता, खूप मोठा हिंदी शो. पण एक असताना आपले मराठी लोक आहेत म्हणून मी असा हक्काने अमोलला फोन लावला की काय. त्यावेळी इतकं माहिती नव्हतं असं फोन लावता येतो विचारायला की काय झालं ऑडिशनचं वगैरे. तर आय कॉल्ड हिम की काय झालं. इज लाईक अगं तुला माहिती आहे का, तुझं ऑडिशन खूप चांगलं झालं, पण 3 मुलींचं ऑडिशन घेतलेलं आणि ती दुसरी मुलगी, तिचे फॉलोअर्स खूप जास्त आहेत, सो तिला लॉक करतायत प्रोड्युसर्स. आणि प्रोड्युसर्सचा म्हणे इतका मोठा शो आहे, खूप बिग बजेट शो होता. तर मी म्हटलं की ठीक आहे, आता मी पण काय म्हणणार. ओके, खूप अपसेट होते 2 दिवस 3 दिवस. पण कुठेतरी बहुतेक गणपती बाप्पाला वाटत होतं की माझ्या मनातलं व्हावं. काय माहिती काय झालं त्या मुलीची. ती मुलगी कदाचित फॉलोअर्स पण होते बरेच आणि थोडी कामं तिने केलेली, इन्फ्लुएन्सिंगमध्ये खूप कामं करायची. तर तिची एजन्सी होती. त्या एजन्सीने इतके टर्म्स ठेवले की महेश सर म्हणले हॅलो मला काढा, मी इंगळेला बोलवा. मला ते इंगळेच म्हणतात. आणि महेश सर आहेत तसे आणि खरंच कौतुक करण्यासारखं की ते आपल्या लोकांना घेऊन पुढे जातात. मी त्याआधी त्यांच्यासोबत कामही केलं नव्हतं, पण तुम्ही बघाल त्यांचे सगळे सिनेमे, आता त्यांनी हिंदी जरी सिनेमे केले त्यात मराठी लोक खूप असतात. आणि खूप मला भारी वाटतं त्या गोष्टीचं की त्यांना ते डिफरन्शिएट करत नाही की एक डिरेक्टर हिंदीत गेला म्हणून आता मराठी लोकांना आपल्या विसरून गेला, असं त्यांच्या बाबतीत अजिबात होत. सो त्यांनी ते म्हणाले ह्या मुलीला काढा, ती मुलगी आहे आपली ठरलेली, तिने ऑडिशन पण चांगलं दिलंय, असं त्यांनी माझ्यासाठी प्रोड्युसर्स बरोबर फाईट केलं आणि मला तो रोल मिळाला. रातोरात उन्हाळ्याचंच शूटिंग मी करत होते कोकणात. मला फोन आला की तुला यायचं. मी म्हणे मी कोकणात आहे, मी वाईत कशी येऊ, वाई आणि कोकण म्हणजे काहीच नाही, उद्या शूटिंग आहे. मी म्हटलं सर कसं काय करू, मला करायचं. मी बोलतो आदित्यशी, म्हटलं सर नाही मला असं नाही करायचं, मला आवडत नाही, मी इथे कमिटमेंट दिली आहे ना. ते म्हणले ठीक आहे एक काम करूया, तू ये, तुला ह्या एवढं. इथे माझं नाईट शूट होतं आणि इथे डे होतं. मी ट्रॅव्हल करून वाईला गेले, डे शिफ्ट केली, रात्री येऊन इथे कोकणात मी माझी नाईट शिफ्ट केली.
म्हणजे ऑल 24 hours आय वॉज जस्ट वर्किंग. आणि त्यावेळी मला कळलं की वाव, व्हॉट अ थ्रिल. तो होता 1962 वॉर इन द हिल्स म्हणून, हॉटस्टारचा एक शो होता. आणि खूप म्हणजे स्टारकास्ट एकदम तगडी, अभय देओल, माही गिल आणि त्यानंतर मी आणि आकाश ठोसर. सो इट वॉज लाईक अ बिग शो. आणि ह्याच्यावरती होता इंडो चायना वॉरवरती. सो द बजेट वॉज व्हेरी हाय. आणि अगदी म्हणजे LAचे आमचे ॲक्शन डिरेक्टर वगैरे आलेले, ज्यांनी पायरेट्स ऑफ द कॅरिबियन शूट केलं, कारण ॲक्शन फिल्म होती बऱ्यापैकी. सो इट वॉज अ व्हेरी बिग शो. आणि म्हणजे आफ्टर दॅट आय नो दॅट गॉड एक्झिस्ट. आय थिंक मला तू सगळं जे विचारतोस ना, मला असं वाटतं कुठेतरी माझ्या आत ना इतकं ती भरोसा आहे की चांगल्या गोष्टी होतात. तुम्हाला फक्त थोडं पेशन्स आणि थोडा विश्वास ठेवावा लागतो देवावर, किंवा जे काही. असं नाही की देव आता सगळ्यांसाठी वेगवेगळ्या गोष्टी असतात. माझ्यासाठी गणपती बाप्पा आहे आणि तो असतो, तो बघून घेतो. मी जास्त स्ट्रेस घेतो. सिनेमाचं निर्मिती सुद्धा टेलिव्हिजन सुद्धा जसं की वेब सिरीजचं एक मोठं माध्यम आपल्या मराठीसमोर काही गोष्टींमुळे ओपन करून ठेवलेलं, पण काही अनावधानाने काही गोष्टी घडल्या नाही मराठीला पुढं कशा वेबमध्ये घडल्या, जे आता प्रयत्न पुन्हा सुरू झाले. तर तुझ्याकडे त्याचा अप्रोच कसा आहे, त्याबाबत तू काही नवीन प्रोजेक्ट करणार आहेस किंवा वेब शो? ते पण एक वेगळं माध्यम आहे जे आय एम नॉट सो म्हणजे वेल वर्स्ड विथ. ते खूप लोकांनी त्याला मास्टर केले आता, पण मी अजून ते मास्टर नाही करू शकतो समहाऊ, बिकॉज एपिसोडिक असतं आणि त्याची एक कला वेगळीच आहे. फिल्मचं एक वेगळं मीडियम आहे. आय हॅव नॉट थॉट ऑफ डुईंग अ वेब सिरीज एव्हर, कारण की माझा फंडा क्लिअर आहे. वर्षातून 4 फिल्म झाले पाहिजे किंवा 3 झाले पाहिजे, रिलीज झाले पाहिजे आणि ते लगेच OTT सॅटेलाईटवर आले पाहिजे. दुसरं काय मी करत नाही, मी हेच काम करतो. तर वेब सिरीजचं काय होतं, त्याला वेळ लागतो खूप. इट्स अ टाईम टेकिंग प्रोसेस की कुठल्या प्लॅटफॉर्मवर जाणार आहे, मग ते त्यांचं स्टोरी लाईन आणि वेळ लागतो लिहायला, अप्रूव्ह व्हायला, सँक्शन व्हायला, बजेट सँक्शन व्हायला. वेब सिरीज आपल्या हातात नसतं. सो बेसिकली आता मोठ्या OTTsमध्ये तुम्ही जेव्हा जाता तेव्हा आधी स्टोरी लाईन अप्रूव्ह होते, मग त्यांचे क्रिएटिव्ह एक 10 बसलेले असतात, मग ते त्यांचे आयडियाज आणतात, बजेटिंग होतं, मग शूट होतं. सो इट्स लाईक अ लॉंग प्रोसेस. तो पण माझे 3 फिल्म होऊन जाते. हो, पण हां थिएट्रिकली म्हणशील तर हो, थिएट्रिकली मला काहीतरी नेक्स्ट मला जे करायचं आहे ते खूप मोठं करायचं आहे. जो पार्ट तुझा आहे, जे तुला अनुभवायला लागलं, तुझ्यासारख्या आता जे नवोदित कलाकार आहेत त्यांना अनुभवायला लागू देण्यासाठी तू काही नवीन प्रोजेक्ट किंवा त्यांना काही इन्कॉर्पोरेट करून घेतो वगैरे, तसं टॅलेंट हंट सुरू आहे का काय कुठलं माइंड कसं चालू असतं? टॅलेंट हंट असे मी जे फिल्म्स करतो त्याच्यात तू प्रत्येक फिल्ममध्ये पाहिलंस तर एक डेब्युटंट तुला मिळेलच. नॉट ॲक्टर, टेक्निशियन सुद्धा. कुणी असिस्टंट डिरेक्टर असतो ज्याला ब्रेक हवा असतो, कॉस्ट्युम स्टायलिस्ट असतो, आर्ट डिरेक्टर असतो की ज्यांनी फक्त TV सिरियल केले असतं, त्याला पिक्चरचा अनुभव पाहिजे. ये भाई तू सिन्सिअर आहे ना, तू आज. मला सिन्सिअर लोक आवडतात आहे. मला ना ते कामात लॅकलिस्टरपणा चालत नाही. याला तू आवाज करून टाक असं कोणाचं लगेच नाही. आणि आय एम व्हेरी अप्रोचेबल. म्हणजे यू कॅन जस्ट DM मी ऑन इंस्टाग्रामवर DM करा मला, तुमचा प्रोफाईल पाठवा आणि मी करतच असतो चित्रपट. सो कुणालाही एफिशियन्सी असेल आणि आणि मी कधीच ऑडिशन वगैरे मी बिलीव्ह नाही करत त्याच्यात. तरी मी तुम्हाला जज करायला मी कोण आहे? आय एम नोबडी टू जज. मला वाईब आहे. आणि आता पूर्वीला मी भेटलो ना की नताशा आहे, वाईब होता है ऍक्टिंग. मैं उनको क्या जज करूँगा? तिची ऍक्टिंग मी कसं जज करणार? पहिलं स्वतः मी तर त्या ह्याला जाऊ दे ना. मी त्या लेवलला अजून म्हणजे मला नाही वाटत मी कधी कोणाला जज करू शकतो ऍक्टिंग करायचं. सो ऑडिशन वगैरे काही नसतं माझ्याकडे. तुम्ही मला DM करा. इफ यू आर सिन्सिअर विल वर्क टुगेदर. आणि असं माझं काही नसतं की ह्या ग्रुपमधला त्या ग्रुपमधला, असं माझं काही नसतं. त्यामुळे तुम्ही बिंदास येऊ शकता माझ्याकडे. मी सगळ्यांबरोबर काम करतो आणि टॅलेंट आहे. आणि माणसं चांगली असतील तर मी मग वारंवार त्यांच्यावर करतो काम, त्यांना घेऊन. लोकांच्या शेवटी तुमचे काही प्रश्न म्हणजे CCRची टीम आहे, सध्या कॉलेजमध्ये शिकतायत. अरे वा वा. आणि ते लिहितात सुद्धा. तुम्ही काही स्टुडंट आहात? तुमचं नाव सांगा, कॉलेजचं नाव सांगा आणि तुमचा प्रश्न. मी अश्लेषा, कॉलेज जोशी पेठ. मोठ्याने प्रश्न. मी समीक्षा राणे, ढाणूकर कॉलेज. माझा प्रश्न पुष्कर सरांनाच आहे
तुम्ही म्हणालात की एका रियालिटी शो मधून खूप शिकता आलं, तर मग त्या जे शिकल्या त्याचा फायदा डिरेक्टर ऍक्टर कसा झाला? हो लाईफ रियालिटी तुम्ही एकदा जाऊन बघा ना घरात 5 दिवस राहिले मी 100 दिवस राहिलो तिकडे, मजा आली काही नाही. पेशन्स तुम्हाला खूप, माझ्या आधीपासून खूप पेशन्स होता, पण तिथे गेल्यावर जरा जास्तीच पेशन्स झाला. तुम्हाला शिकवताना एक शो आहे तो, आणि तो मेंटल शो आहे. इट इज नॉट अ फिजिकल शो. तुम्ही जर पाहिलाच असेल तो सीझन, एकदम मेंटल शो आहे. मला माणूस म्हणून मी खूप सुधारलो त्याच्यात. लोकांची किंमत वाढली, घरच्यांची किंमत वाढली, लोकांना रिस्पेक्ट करायला लागलो जास्त, आणि जे दिलंय देवानी त्याला मी मग आय ग्रेटफुल राहायला शिकलो, माणूस म्हणून सुधारलो, आणि पेशन्स ऑलरेडी होता माझ्यात खूप, तो अजून वाढला. आगामी परत गोष्ट म्हणून कोणाला बघायला आवडतं? माझ्यासाठी सी फॉर मी डिप्लोमॅटिक नाही कधी बोलू शकत. सो माझ्यासाठी महेश सर इज द होस्ट माझ्यासाठी. पण दोघांची ऑफकोर्स स्टाईल वेगळी आहे. रितेश दादा इज ऑल्सो अमेझिंग, थोडे माइल्ड आहेत ऑफकोर्स, त्यांचा स्वभाव तसा आहे. पण जो एक तो धाक होता ना महेश सरांचा, आणि आम्हाला भीती वाटायची यार आमच्यासाठी मस्त मस्त खायला घेऊन येते महेश सर यार, चिकन मटन सगळं घेऊन येते. म्हणजे तुम्हाला आज जेवण मिळायचं? कसलं काय आज जेवण मिळते, आम्हालाच करायला लागायचं. वी यूज टू वेट फॉर वीकेंड सो दॅट महेश सर आम्हाला काहीतरी आणतील, आणि हू इज टू मेक मेधा मॅम इज टू स्वीट, आणि आम्हाला मध्ये जेवायला आणायचं छान छान. माझं नाव गंधर्व ठोंबरे, सोमया कॉलेजमधून. तुम्ही म्हणालात की सचिन पिळगावकर सर तुमचे गुरु होते, तर त्यांच्यासोबतच्या काही आठवणी आहेत का ज्याविषयी? हो यार, खूप छान खूप छान. गोज बॅक टू 1992. 1900 जन्माला होतास तेव्हा? नाही 1992 ला मी त्यांना हॉटेल सूर्यामध्ये भेटलो पुण्यात, जेव्हा ते कास्टिंग करत होते एका फिल्मची, आजमाईश नावाच्या फिल्मची. त्याच्यामध्ये धर्मेंद्र सर होते, आणि मला एक मोचीवाल्याचा मुलाचा रोल होता. आणि आठवणी खूपच छान आहेत. म्हणजे आम्ही पुण्याचे मध्यमवर्गीय फॅमिलीतले होतो. आजमाईश फिल्मच्या शूटिंगवर मला आठवतंय माझे बाबा आणि आई, तेव्हा आमच्याकडे काय म्हणजे गाड्या वगैरे आता जसं तसं काही नव्हतं, टॅक्सीने आम्ही यायचो. आणि तिथे आई बाबा तिथे आल्यानंतर 2 दिवस माझं शॉर्ट, आता कसं असतं जेव्हा ज्युनियर ॲक्टर्स येतो, म्हणजे आम्ही येतो तेव्हा प्रेफरन्स मोठ्या ॲक्टर्सना देतात ना सीन वाईज. आता सारखं प्लॅन नव्हतं, आधीच नसायचं प्लॅन, आता प्लॅन असतं. तेव्हा ऑफकोर्स धर्मेंद्र सरांचे आणि प्रेम चोप्रा सरांचे होते, त्यात त्यांचे सीन होते, त्यांचे सीन लावले, आणि 2 दिवस आम्ही राहिलो. तिसऱ्या दिवशी माझा शॉट आला धर्मेंद्र सरांबरोबर, आणि माझी आई आणि बाबा ऑफकोर्स धर्मेंद्र सरांचे खूप मोठे फॅन्स होते. आणि मला आठवतं ना की मला सचिन सर आहेत ना, प्रत्येक शॉट करून दाखवायचे, प्रत्येक शॉट करून दाखवायचे. ही इज माय ॲक्टिंग गुरु, त्यांनी मला ॲक्टिंग शिकवली. इज अ ग्रेट ग्रेट लिव्हिंग लेजेंड. आपल्या मराठी इंडस्ट्रीला जी ओळख दिली ती सरांनी दिली. ऑफकोर्स अशोक मामा, लक्ष्मण मामा, मोहित सरांनी पण दिली. बट मला आठवतंय प्रत्येक शॉट, प्रत्येक सीन मला समजवायचे, प्रत्येक गोष्ट. असं मला टॅलेंटमध्ये नाही माहिती रे आत्तापर्यंत. एवढं माणूस डिरेक्शन पण करतो, ॲक्टिंग पण सांगतोय, एव्हरीथिंग ते सगळेच करतात. आणि मला आठवतंय धर्मेंद्रवर जेव्हा माझा शॉट झाला तेव्हा माझ्या आई बाबांच्या वेळेत पाणी आलं. बिकॉज त्यांचा फेवरेट ॲक्टर होते ते. आणि मग मला पहिल्यांदा मी आयुष्यात मुंबईत दादरला बटर चिकन खाल्लेलं मला आठवतंय. म्हणजे ती आमची पार्टी होती 1992 साली. सो इट वॉज लॉंग टाईम बॅक. अशा छान छान आठवणी आहेत. आणि मग ऑफकोर्स मग 3 वर्ष सरांनी मला खूप काम दिलं. ऐसी भी क्या जल्दी हे माहिती आहे फिल्म तुला? ती पण एक हिंदी फिल्म मी केली. विवेक मुश्रान होते त्याच्यानंतर तू म्हणणे तरी माहिती आहे का तुला सिरियल? त्याचे मी 10 एपिसोड केले. आणि आय हॅड द प्रिव्हिलेज ऑफ वर्किंग विथ हिमाताई, सुप्रियाताई. वाव, लाईक देअर ॲक्टिंग इन्स्टिट्यूट्स. आणि सी जसं ही म्हणाले ना की बाप्पा इज देअर, बाप्पा इज देअर. आणि मग यू आर
blessed ना, you feel grateful about all this. कोणाला मिळतं धर्मेंद्रवर काम करायला? Then I did a film हम दोनों, ऋषि कपूर, नाना पाटेकर. So I am just grateful यार, आणि all thanks to Sachin sir. माझं नाव नंदगामी, मी CHM कॉलेज शिकत असताना. मला प्रश्न असा आहे की लेखन दिग्दर्शन करतात तर कधी कधी आपल्याला कॉम्प्लेक्स येतं की आपण मोठमोठे ॲक्टर्ससोबत आपण कास्ट करतो, त्यांच्यासोबत काम करतो, तर कधी आपल्या इथून काय चुकीचं घडलं तर त्यांचा कोरडा बसेल किंवा काही असे कॉम्प्लेक्स असतं की आपण एवढा मोठा पासून सांभाळू शकतो की नाही, तसं कधी झालं आहे का? चुका करायचेच ना. नाही, मी एक टीम प्लेअर आहे. मी जेव्हा फिल्म करतो ना तेव्हा सगळ्यांची मतं घेतो आणि तेव्हाच फिल्म होते ना. तुमचा एक डिरेक्टर म्हणून तुम्हाला इगो ठेवून चालतच नाही ना. कारण की मला जो एक सीन वाटत असेल की हा असा आहे, पण ह्या दोघींचं पर्स्पेक्टिव्ह वेगळं आहे त्याच्यात आणि मी एवढा इमोशनली इन्व्हेस्टेड असतो स्क्रिप्टला, तर मला ती बाजू कदाचित कळत नसते ना. सो त्यांची बाजू करेक्ट असू शकते. सो मी असं कधीच करत नाही. यु नो, आय टॉक विथ पीपल, इवन एडीजना पण मी असिस्टंट डिरेक्टरना विचारतो तुम्हाला काय वाटतं, आणि मग ते मी असे लोक घेतो ना ते तोंडावर तुमच्या खरं बोलतील. काय काय लोक असतात, अरे सर क्या सीन लिखायचं, असे लोक नाही घेत मी. एक ठेवतो कधी कधी थोडं डिप्रेशन आलं की असतात ना, असे ठेवलेत मी एक दोन, लो फील करतो. पण असे एडीज ठेवा तुम्ही, अशी टीम ठेवा की जी स्पष्ट तुम्हाला सांगेल की नो यू आर गोइंग रॉंग, हे चालणार नाही आता. सो वी आर ऑल अ टीम. आणि यु नो ही फिल्म मी जरी डिरेक्ट केली असली तरी त्याच्यात पूर्वी हेमल यांचं खूप कॉन्ट्रीब्युशन आहे, माझ्या असोसिएट डिरेक्टरचं खूप कॉन्ट्रीब्युशन, नमीश चापेकर, अजून एक फ्युचर डिरेक्टर मराठीसाठी, खूप हुशार मुलगा, तो लिहितो सुद्धा, त्यांनी असोसिएट डिरेक्शन केलेलं आहे आणि असं चांगलं चांगलं टॅलेंट येतं आहे आता मराठीत. सो वी आर व्हेरी हॅपी. शेवटचा प्रश्न की सर्व वाचकांना आणि दर्शकांना तुमच्याकडून एक एक कारण हवं आहे मला, कारण रिपीट नको व्हायला. हार्दिक शुभेच्छा का बघायला सिनेमागृहात यावं, कारण रिपीट नाही झालं. रिपीट नाही झालं ना कारण. मला असं वाटतं पुष्कर तू तेच म्हणणार जे मी म्हणणार. मी पूर्वी नंतर बोलते. अच्छा, मी सेफ फर्स्ट आलो, सेकंड पुष्कर बोल. पण एक अट आहे, प्रेक्षकांनी पण ऐकलं पाहिजे, थिएटरला झालं पाहिजे. तिघजण सांगतायत त्यामुळे थिएटरला येऊन शुभेच्छा द्यायची. नमस्कार, मी पूर्वी मुंदडा आणि मी या अत्यंत म्हणजे मी काय सांगू, इट्स अन इमोशन, इट्स अ फीलिंग विच आय कॅन नॉट रिअली एक्सप्रेस इन वर्ड्स. आय एम व्हेरी ग्रेटफुल टू गॉड. माझा पहिला मराठी चित्रपट हार्दिक शुभेच्छा थिएटर्समध्ये येतोय आणि 21 मार्चला येतोय. आम्ही सर्वांनी मिळून खूप नवीन प्रयत्न केलेत आणि खूप एफर्ट्स टाकलेत एक नवीन सब्जेक्ट आणायला, एकदम महत्त्वाचा विषय आणायचा प्रयत्न केला आहे. आणि तुम्ही सर्वजण जाऊन पहा, खूप एंटरटेनिंग धमाल फिल्म आहे. गाणी तुम्ही पाहिली जर नसती तर प्लीज जाऊन पहा. ओ बाबरी, डोक्याला शॉट, एकदम अमेझिंग सॉंग्स आहेत फिल्मचे. नक्की जाऊन 21 मार्चला चित्रपटगृहात जाऊन पहा प्लीज. वाव, ओके. शो स्टॉपर आम्ही. हां, मी विचार करत होतो की रिपीट नाही झालं. हे बघा, असं आहे की मराठी चित्रपट सृष्टी ही मुंबईत आहे, महाराष्ट्रात आहे. मराठी फिल्म्स चालायला हवेत, मराठी निर्माते जगायला हवेत, म्हणून थिएटरमध्ये येऊन ही फिल्म बघा. क्लॅरिटी. चला, मग माझ्याकडे 2 कारण. मला वाटलेलं पुष्कर पहिलं वाला म्हणेल म्हणून मी सेकंड पण रेडी केलं. नमस्कार, मी हेमल इंगळे. 21 मार्चला हार्दिक शुभेच्छा आमचा चित्रपट रिलीज होतोय. थिएटर्समध्ये जाऊन चित्रपट पहा, कारण पुष्कर नेहमी म्हणतोय तसं, पण यावेळी मी सांगते तुम्हाला की तुम्हाला आयफेल टॉवर दिसणार आहे आणि तो छोट्या स्क्रीनवर बघण्यात मजा आली. सो मोठ्या पडद्यावर जाऊन पहा. खूप सुंदर बनवलेली ही फिल्म आहे, खूप सुंदर टेक्निशियन्सनी एकत्र येऊन बनवलेली फिल्म आहे. आणि सेकंड रिझन म्हणजे एक तगडी स्टारकास्ट घेऊन येतोय आम्ही. खूप असे लोक आणि कॅरेक्टर्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत जे खरंच आपल्या आयुष्यातले लोक वाटणार आहेत तुम्हाला, आपलेच लोक वाटणार आहेत. मग ते विजय पाटकर सर असो, किशोरीताई असो,
अभिजित सर असो, विशाखाताई असो, हेमल असो, पुष्कर असो, पूर्वी असो, असे एकदम पृथ्वी, अनुष्का, सो एकदम तुम्हाला अशी लोक बघायला मिळाले जे तुम्हाला आतापर्यंत आवडलीच आहेत आणि ह्यात आता एक नवीन भूमिका घेऊन आपल्यातली लोक वाटतील अशी भूमिका घेऊन तुमच्या समोर येत आहेत. सो हार्दिक शुभेच्छा. 21 मार्चला तुमच्या जवळच्या लांबच्या सगळ्या चित्रपटगृहात जाऊन एकदा, दोनदा, तीनदा मित्रांना घेऊन, फॅमिलीला घेऊन, सगळ्यांना घेऊन बघा. थँक्यू सो मच. छान छान. थँक्यू. मस्त गप्पा आल्या. मुंबईप्रमाणे तुम्ही बोललात सिनेमाविषयी आणि इतर सगळ्या गोष्टी. येस, तुम्ही जेव्हा सिनेमा बघा आणि कळवा कसा. आमच्या संपूर्ण टीम कडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. शुभेच्छा आम्ही यापुढे देत राहू. Thank you.